सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या या बिया गुंजाच्या बिया आहेत. गुंजाचा वेल असतो. याच्या बियांपासून रोझरी म्हणजे जपमाळ बनवतात. म्हणूनच इंग्रजीत याला रोझरी पी असं म्हणतात. हा अस्सल भारतीय वेल असल्याने याला भरपूर संस्कृत आणि स्थानिक नावं आहेत. रत्ती, चरमिठी, गुंज, मधुयष्टी, चिरमी, अरुणा, चिकांतिकाई, गुरगुंजी अशी अनेक नावं गुंजाच्या वेलाला आहेत. याचं बॉटनिकल नाव ॲब्रस प्रिकॅटोरियस असं आहे. यातल्या ॲब्रस या शब्दाचा अर्थ होतो सुंदर आणि प्रिकॅटोरियसचा अर्थ आहे प्रार्थना. गुंजेचा वेल सहसा कुठल्या तरी झाडावर चढलेला असतो. तो वर्षानुवर्षे जगतो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्याला जांभळी गुलाबीसर फुलं येतात आणि त्यानंतर त्याला पापडीवालासारख्या दिसणाऱ्या शेंगा येतात. त्या वाळायला लागल्या की फुटतात आणि त्यात 3 ते 6 चमकदार कडक लाल काळ्या बिया दिसायला लागतात. असे बियांचे गुच्छ वेलावर लटकलेले दिसतात. अशा वेळी ही वेल दुरूनही नजरेत भरते. यात पांढऱ्या, काळ्या आणि पांढऱ्या रंगावर काळा ठिपका असलेल्या गुंजा पण असतात. गुंजाची पानं विड्याच्या पानात वापरली जातात. चवीला ती गोडसर असतात. गुंजाची पानं नुसती चावून खाल्ली की ती माउथ वॉशचं काम करतात. गुंजाच्या पानाचे आणि मुळांचे खूप आयुर्वेदिक उपयोग आहेत. पण त्याच्या बिया मात्र विषारी असतात. त्यात ॲब्रिन नावाचं टॉक्सिन असतं. त्यामुळे अशा बिया चावून खाल्ल्या तर जीवघेण्या ठरू शकतात. निसर्गात सहसा अशा भडक रंगाच्या वस्तू विषारी असल्याचं प्रतीक असतात. या सुंदर बियांपासून जपमाळ, दागिने बनवले जातात. गुंजेच्या सगळ्या बिया एकाच वजनाच्या असतात. त्यामुळे पूर्वी यांचा वापर सोनं तोलण्यासाठी केला जायचा. एका बीच्या वजनाला रत्ती असं म्हणतात. त्यावरूनच रत्तीभर हा शब्द आलाय, जो अजूनही आपण वापरतो. मला तर या बिया लेडीबग सारख्याच वाटतात. हे मी काढलेलं खाटीक म्हणजे श्राईक आणि गुंजेचं चित्र.